नमस्कार, मी आहे आशिष गोलतकर, तुमचं एक्झिम न्यूज सोर्स आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम न्यूजमध्ये. इथे आपल्याला दररोज 5 ते 6 मिनिटात एक्सपोर्ट इम्पोर्ट क्षेत्रातील ताजे अपडेट्स मिळतात. तर आज आपण बघणार आहोत फार्मा निर्यात धोरणात बदल, IT सेवा आणि GCCSसाठी निर्यातीचे फायदे, सोलार मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात स्पर्धात्मक वाढ, झटपट आणि महत्त्वाच्या बातम्या आणि आजची एक्झिम टीप. तर आता सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यापासून. फार्मा निर्यातीमध्ये नवीन मार्केट्सवर भर. फार्मेक्सिनने जाहीर केलंय की US टॅरिफ्समुळे उभारलेल्या अनिश्चितीमुळे भारताने आता प्राथमिकरित्या आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि साऊथ ईस्ट एशिया या अर्धनियंत्रित बाजारांमध्ये आपली फार्मास्युटिकल निर्यात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे भारत आता चायनाकडे फिनिश ड्रग्ज एक्सपोर्ट्स देखील वाढवण्याच्या मार्गावर आहे, ज्यामुळे ट्रेड डेफिसिट कमी करणेही शक्य होईल. IT सेवा आणि GCCSसाठी इंटरमिडियरी क्लॉज हटवणे. GST काउन्सिलने एका महत्त्वाच्या निर्णयाअंतर्गत इंटरमिडियरी सर्व्हिसेस संदर्भातील GST नियम दूर केले आहेत. हे निर्णय IT सर्व्हिसेस आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स GCCSसाठी त्वरित लाभदायक ठरणार आहेत, कारण आता त्यांना एक्सपोर्ट स्टेटस मिळणार आहे, ज्यामुळे टॅक्स बेनिफिट्स स्पष्ट झाले आहेत आणि कंप्लायन्स खर्च कमी झाला आहे. सोलार मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात गती. भारतामध्ये सोलार मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र गेल्या काही वर्षात जोरात वाढले आहे. रिन्यूचे जयपूर युनिट सध्या 4 गीगावॅट मॉड्यूल्स वार्षिक उत्पादन करत आहे. आर्थिक वर्ष 2024 ते 25 दरम्यान मॉड्यूल कॅपॅसिटी दुप्पट म्हणजे 74 गीगावॅट्स आणि सोलार सेल्स 3पट झाले आहेत. US टॅरिफ असूनही डोमेस्टिक डिमांड आणि सबसिडी पॉलिसीजमुळे या क्षेत्रात स्थिर वाढ दिसत आहे. आता बघूया झटपट आणि महत्त्वाच्या बातम्या. US टॅरिफ स्ट्रॅटेजी. कॉमर्स मिनिस्ट्रीने शॉर्ट टर्म लिक्विडिटी रिलीफ, SEZ फ्लेक्झिबिलिटी आणि ई-कॉमर्स हब सेटअप यासह एक्सपोर्टर्ससाठी मल्टी टियर समर्थन धोरण तयार केले आहे. टेक्स्टाईल स्ट्रॅटेजी. भारत सरकारने टेक्स्टाईल एक्सपोर्ट वाढवण्यासाठी 40 देशांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात EU, UK, जपान, साऊथ कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. ट्रेड अनसर्टनिटी. UNCTADने जागतिक ट्रेड पॉलिसी अनसर्टनिटी वाढल्याची चेतावणी देऊन एक्सपोर्टर्सना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. आणि आता आजची एक्झिम टीप. तुमचा फार्मा, IT किंवा सोलर प्रोडक्ट्स पोर्टफोलिओ आणि मार्केट स्ट्रॅटेजी GST टॅक्स ॲडव्हान्टेजेस व निर्यात IPR बदलानुसार परत तपासून घ्या. खास करून GCCSसाठी इन्सेंटिव्ह बेनिफिट्स आणि फार्मा सबस्टिट्यूट्स नव्या चेन मॅपमध्ये मिस होऊ देऊ नका. तर आज आपण पाहिलं फार्मा एक्सपोर्ट मार्केटमध्ये विस्तार, IT आणि GCCSसाठी सुलभता, सोलार सेक्टर तेजीत आणि एक्झिम टीप. हे अपडेट्स जर तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपण भेटू दररोज संध्याकाळी 7:30ला. आणि आता मी आशिष गोलतकर तुमची रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.